बरेच लोक मला बोलतात की ज्योती तू दुबईमध्ये बसून असं काय काम करते आणि कशी लोक तुझ्याबरोबर काम करतात, तू एवढं चुरू चुरू बोलते, तर अशा चुरू चुरू बोलणारी बरोबर कसं कोणी काम करेल ग? म्हणजे तू एवढं खडूस पण आणि तुला काम पण मिळतं दुबईत, जरा सांग तुझी स्ट्रॅटेजी. कसं माहितीये का, माझ्यासारखे चुरू चुरू बोलणाऱ्या पण काही कंपनीज आहेत ज्यांना माझं चुरू चुरू बोलणं खूप आवडतं. आम्ही दोघं चुरू चुरू बोलतो आणि मग कॅम्पेन डिसाईड करतो, मग मी माझं पेमेंट सांगते, मग ते थोडं घाबरतात, ओ माय गॉड ज्योती किती पेमेंट घेतेस तू? तर मी म्हटलं ऑफकोर्स सुरू सुरूचं मार्केट आहे. बघा तुम्हाला ब्रँड पाहिजे, तुम्ही एक ब्रँड आहात तर मी एक ब्रँड आहे, तर ब्रँडने ब्रँडला मॅच करावं, प्लीज मेंटेन युअर स्टँडर्ड. शेवटी ते वैतागतात आणि नंतर बोलतात मला, अरे काय करणार ज्योती, तुझ्याकडून आम्हाला फायदा पण तर होतो. हा, कारण माझी ऑडियन्स पण खूप चुरू चुरू बोलणारी आहे. तर मग मी जर काही त्यांना प्रॉडक्ट किंवा कोणतं ब्रँड किंवा कोणते हॉटेल किंवा कोणते काही त्यांना दाखवलं तर त्यांना माहिती आहे की ज्योतीने पूर्ण इन अँड आउट सगळं चेकिंग केलेलं असणार आणि नंतरच ती आपल्याला सजेस्ट करते. मग माझी क्लायंट पण चुरू चुरू बोलणारी तुरू 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 पळत जाते त्या ब्रँडकडे, मग ऑफकोर्स त्या ब्रँडलाही फायदा होतो. मग अशा प्रकारे मी माझं काम करते. ठीक आहे, माहिती आहे मला की मी खडूस आहे, मला बऱ्याच लोकांना मी आवडतही नाही, तर मला काय फरकच नाही पडत. नाही आवडत नका आवडून देऊ. बरेच लोक मला बोलतात ज्योती प्लीज बार्टरमध्ये काम करणार, बार्टरमध्ये काम करणार. मी म्हटलं नाही करणार बार्टरमध्ये काम. सॉरी बॉस, तुम्ही काही करा, बार्टरमध्ये काही नाही मिळणार. नो फ्री प्रमोशन्स. ओके, म्हणजे पेट्रोल महाग आहे, आमच्या ट्रॅव्हलिंगची कॉस्ट टाकायची, नंतर आम्ही रेडी व्हायचं, छान दिसायचं, छान छान बोलायचं, काहीतरी असं स्ट्रॅटेजी करायची जेणेकरून ऑडियन्सने आमचे व्हिडिओ बघितले पाहिजे, नंतर तुमच्याकडे आलं पाहिजे. म्हणजे आमच्या मेहनतीला तुम्ही बार्टरमध्ये एक हे करता तर नाही जमणार बॉस, नाही प्लीज. माझी सेकंड आयडी पण आहे, तिकडे 50K आहेत, 49 समथिंग जे काय फॉलोअर्स आहेत, त्यांना मी बोलते मग मी तिथे टाकते बार्टरमध्ये. तर नाही नाही नाही, आम्हाला तुझ्या मोठ्या आयडीवरूनच पाहिजे काम. मग मोठ्या आयडीवरून काम पाहिजे तर प्लीज मोठे मोठे पैसे पण द्यावे लागतात. जर आपलं बजेट नाहीये तर प्लीज माझ्यावर काम करू नका. मी सिरियसली सांगते, इकडे तर मी दुश्मन लिस्टमध्ये भरपूर आहे आणि जास्त करून स्पेशली मराठी लोक. हा, आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन, कामगार दिन, तर काय बोलायचं तुम्हाला, माझ्याबरोबर तर खूप कमी लोक काम करतात आणि अशा प्रकारे माझा कामगार दिवस तर जात असतो. तर मी जरा स्टँडर्ड लोकांबरोबर काम करते, तर मला असं वाटलं की आज 1 मे आहे, कामगार दिन आहे, तर मीही काय काम करते आणि मला किती टफ आहे हे काम करणं. सोशल मीडिया सो कॉलच्या दुनियेमध्ये काम कसं मिळवून घेणं हे खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. तुम्हाला तर वाटत असेल काय ज्योती नुसतं चुरू चुरू बोलायचं आणि तुझं काम होतं, तर नाही गाईज, तुम्हाला नाही माहिती माझ्या चुरू चुरू बोलण्यामुळे माझे किती प्रोजेक्ट्स जातात. काय करू, प्रोजेक्ट जातात, जाऊ दे असं मला वाटतं. नाही मिळालेले बेटर आहेत. म्हणजे ना मला ते असं ना कोणाची ती चाटुगिरी बटरिंगिरी करून की हो माय गॉड तुम्ही तर एकदम नाहीये, तुम्ही बेस्ट नाहीये, तुम्ही बेस्ट. ठीक आहे, आणि तुम्ही मला नाही पे करू शकत तर तुम्ही अजिबातच बेस्ट नाहीये. हा, मला माहिती आहे ना या फेक दुनियामध्ये रिअल फॉलोअर्स, रिअल ऑडियन्स, ती पण माझ्यासारखी क्रेझी असे खूप कमी इन्फ्लुएन्सर आहेत इकडे दुबईत तर. या ओके, सो आपली स्वतःची व्हॅल्यू बघा आणि तुमची व्हॅल्यू खूप चांगली असेल तर डेफिनेटली तुम्हाला काम मिळणार. आणि असं काही नाही आहे की आपली लोक काम नाही देते म्हणून आपल्याला काम नाही मिळणार. इकडे तर तुम्हाला मी सांगू नाही शकत, माझं बोलतात ना मला माहिती आहे इकडे काय पॉलिटिक्स आहे इन्फ्लुएन्सर लोकांमध्ये की इझिली काम नाही मिळत. खरंच नाही मिळत. खूप मॅटर करतात ह्या गोष्टी की तुम्ही कोणत्या कंट्रीमधून येत आहे, त्यामध्ये तुम्ही किती चापलुसी करताय, थोडं फेवरेटिझम आणि कंट्री वाईज इकडे कामं मिळतात. सो तुम्ही जर इंडियामधले आहात आणि तुम्ही अजून समजून जावा, काही गोष्टी मी बोलत नाही तर समजून जावा, खूप गोष्टी आहेत इकडे पण की नाही मिळत इझिली काम. ठीक आहे, सो ज्या लोकांना माझ्यावर काम करायचं आहे ते आपोआप करतात. आणि असे काही मराठी ब्रँड्स पण आहेत जे लोक माझ्याबरोबर मी जेवढं चार्ज बोलते तेवढं चार्ज पे करतात, कारण ते पण तेवढ्या स्टँडर्डचे आहेत. त्यांना पण माहिती आहे ऑफकोर्स यार, एवढे फॉलोअर्स घेऊन बसली 1.5 मिलियन सगळे ऑल ओव्हर प्लॅटफॉर्म्सवरती, तर ती तेवढं डिझर्व करते. त्यांनाही माहिती आहे की हिला मी जेवढं पे करणार आहे त्याच्या 10 पटीने माझ्या अकाउंटमध्ये परत येणार आहे. सो ब्रँडेड लोकच माझ्याबरोबर काम करतात. तर बाटर स्ट्रिक्टली नो, प्लीज मला बाटर बिटरसाठी नका पुश करू आणि मला बोलू नका, कारण ना तुम्ही बोलाल ना की आम्हाला मदत करा, नाही तुम्हीच मला मदत करा, आपण दोघं एकमेकांना मदत करू. ठीक आहे, सो असं तुम्ही, माझी पण इच्छा असते ना 1 मे मला पण सेलिब्रेट करायचंय. काही एजन्सीवाल्यांना मला स्ट्रिक्टली बोलायचं मला की तुम्ही ना असं बोलू नका प्रमोट करत जाऊ की आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी बरोबर फोटो देणार, तुम्हाला त्यांच्यावर खायला प्यायला, तुम्हाला तिकडे काही मील मिळेल, ते पण काय 2 वडापाव नाही तर जास्त काही इडली डोसा मिळेल, नाही तर काहीतरी मिळेल, तुम्हाला मूवीचे 1-2 तिकीट्स मिळतील +1चं, सेलिब्रिटी बरोबर तुम्हाला टाइम स्पेंड करायला मिळेल, सेलिब्रिटी बरोबर तुम्हाला व्हिडिओ काढायला मिळेल, सेलिब्रिटी बरोबर तुम्हाला एक फोटो मिळेल. ऐन ते सेलिब्रिटीचे पण जेवढे फॉलोअर नाही तेवढे आमचे फॉलोअर आहे, तर सेलिब्रिटी आम्ही आहे का ते आमचा फक्त आतमध्ये वशिला नाहीये कोणाबरोबर, म्हणून आम्हाला मूवी आणि सिरियल मिळत नाही. आम्ही चापलुसी करत नाही ना, म्हणून आम्हाला मूवी सिरियल मिळत नाही, म्हणून ते सेलिब्रिटी झाले. तुम्हाला काही इंटरेस्ट नाही सेलिब्रिटी बरोबर व्हिडिओ रील करण्यामध्ये ना, आम्हाला काही सेलिब्रिटी बरोबर फोटो काढण्यात इंटरेस्ट आहे, आम्हाला पैसे
पैसे द्या मला, बाकी काय नकोय. ते पण पैशासाठी काम करतात. आणि बरीचशी लोक आहेत ना, स्पेशली गल्फ कंट्रीमध्ये सेलिब्रिटी लोकांना बोलवतात. तुम्हाला माहिती हे लोक त्यांना एअर तिकीट देतात. ठीक आहे, एअर तिकीट दिल्यानंतर ह्या लोकांना सांगितलं ना कोलॅब एक्सेप्ट करा वगैरे, घंटा काय कोलॅब बिलॅब नाही करत. तर ह्या लोकांना पण इकडे पेमेंट नाही दिलं जात. ह्या लोकांना फक्त एअर तिकीट दिलं जातं, राहण्याची सोय केली जाते सेलिब्रिटी लोकांची, दॅट्स इट. ह्या लोकांना पण पेमेंट नाही देत. आणि तरी हे लोक मराठी लोकांबरोबर काम करतात, कारण हे लोक विचार करत असेल आपल्याला एअर तिकीट मिळतं, एक देश राहण्या खाण्यापिण्याची सोय होते. त्यांना जर बोललं ना रील काढा आणि तुमच्या सोशल मीडियावर टाका, नाही टाकत ते लोक. एअर तिकीट आणि खाणं पिणं देऊन पण ते लोक नाही करत. ते लोक रील नाही कोलॅब करत. ते बोलतात तुम्ही आमची बाईट घ्या आणि तुमच्या याच्यावर टाका, मग विचार करा. तरी हे लोक त्यांचा एअर तिकीटचा खाण्यापिण्याचा खर्च करतात. पण इन्फ्लुएन्सर लोकांना पेमेंट द्यायचं म्हटलं की यांना धाड उठते. चांगलं लुटतात नाही लोक, तसंच पाहिजे. दुबईमध्ये ना माझ्याबद्दल इतकं काही बोललं जातं ना, तुम्हाला मी सांगू नाही शकत. मी खूप बदनाम आहे दुबईमध्ये, स्पेशली मराठी मंडळामध्ये. कारण इकडे एक मंडळ नाही 10 मंडळ आहेत. ह्यांचं मंडळामध्ये एकमेकांचं पटत नाही. आता तुम्हाला काय सांगू यार, मी आतल्या जर सगळ्या डिटेल दिल्या ना, हो माय गॉड, मला तर मंडळवाले बॅनच करतील. म्हणजे मला मी कन्फ्युज होते, मी या मंडळाच्या साईडने राहू, मी त्या मंडळाच्या साईडने राहू. ह्यांना मंडळामध्ये पण टेन्शन आहे. ह्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे मी, तुम्हाला सांगते. मी इकडे दुबईमध्ये काय खतरनाकगिरी चालू आहे ना, तुम्हाला नाही माहिती. ह्यांचे सगळ्यांचे पत्ते खोलणार आहे मी. आणि सगळे मंडळाचे लोक माझे व्हिडिओ बघतात, बोलत असतील ज्योती नाही आमचं आतलं सांगू नको. अरे इकडे राहू देतात, कशाला पुढचा व्हिडिओ याच व्हिडिओत बोलून टाकते. एवढी भांडणं करतात नाही लोक, एवढी भांडणं करतात ना, एवढी जलकुकडे आहेत ना. ह्यांचा मंडळ चांगला नाही चालला पाहिजे, आमचा मंडळ चांगला चालला पाहिजे. आणि दोन्ही मंडळाची बोंब लागलेली असते. सगळे बाटरवाले, आमचं फ्रीमध्ये प्रमोशन करा, आमचं ह्याच्यामध्ये. आणि हे मात्र सगळ्यांकडून पैसे घेणार, स्पॉन्सर करून हे पैसे घेणार आणि लाकडाची ट्रॉफी देणार. हे बाबा आम्हाला नको आहे. मला तर खूप जण बोलतात, मला शाल नारळ आणि ते लाकडाच्या ट्रॉफीचा मला इरिटेशन झाले. आता इनफ इज इनफ. ओके, पैसे द्यायचे. जे काय करता ना तुम्ही इकडे सगळं त्याचे पैसे द्यायचे. दुबई मंडळ म्हणून मग ज्योती हा सेलिब्रिटी येतोय, त्याचं काहीतरी प्रमोशन कर, आम्ही तुला हे देऊ. ए बाबा प्लीज, मी नाही कोणत्या सेलिब्रिटीचं प्रमोशन करणार, मी स्वतः एक सेलिब्रिटी आहे. काय तुला बोलायचं काय? हा ठीक आहे बाबा, मराठी सिरियलमध्ये मराठी मूवीमध्ये नाही आली म्हणून काय आलं, मी अरेबिक सिरियलमध्ये आली आहे, बस मी इकडची सेलिब्रिटी आहे. मला खूप जण बोलतात ज्योती प्लीज, आता ना ते एक मराठी लोक येणार आहे, त्यांच्यावर तू काम कर, त्यांचं मूवी रिलीज होणार आहे, त्यांचं काम. पैसे द्यायचे. ते 2 वडापाव बिडापाव आणि त्यांच्या तिकिटी नको आहेत मला, समजलं ना. पैसे द्यायचे प्रमोशनचे. नाही बजेट आहे तर मी काय नाही प्रमोट करणार. मला किती लोक बोलतात, अरे तू हा पिक्चर नाही बघितला, हा दुबईमध्ये रिलीज झाला. अरे तू ते नाटक नाही बघितलं, हे दुबईत रिलीज झालं. नाही बघितलं मी, का बघू मी, मला काय प्रमोशन आलंच नाही. माझं बजेट ऐकूनच घाबरतात हे लोक. नाही यार, थोडं मराठी माणसाने मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे. तर मी सरळ बोलते का मी काय अमराठी आहे का, मला पण सपोर्ट करा ना, तुम्हाला सपोर्ट करायचं काय. प्लीज यार मराठीवाले, थोडं तरी प्लीज बजेट वाढवा, मार्केटिंग वरती पैसा घालवा. ऑलरेडी काय म्हणजे तुमचा प्रॉब्लेम काय? तुम्ही दुबईला येता, युएसला जाता, कुठे कुठे काय काय शो करता, पेमेंट द्या यार प्लीज, पेमेंट द्या. बाहेर येता तर पेमेंट पण द्या, पेमेंट द्यायला नको. काय बोलू मी तुम्हाला, राहू दे यार. कामगार दिनाच्या निमित्त हा कामगाराच्या मनातलं भरपूर काय बाहेर येतंय. आणि बघा कसं माहितीये का, 9 to 5 जॉब करणाऱ्यांनाही एका महिन्यात पगार मिळतो. इथे काही काही एजन्सी अशा असतात ना जे 30 days 90 days नंतर पेमेंट देतात. ह्यांच्या बापाने दिलेलं का 30 आणि 90 days नंतर पेमेंट. मी तर असल्या फालतू एजन्सी बरोबर कामच नाही करत. मग काही असतात इन्फ्लुएन्सर लोक रडत बसतात, यार 60 days नंतर पेमेंट, 90 days नंतर पेमेंट. अरे माकडछाप लोकांना रेंट भरायचं आहे का? 30 आणि 60 days नंतर ते खाणार पिणार रेंट भरणार काय? तिकडे काय त्यांना अशी सुविधा आहे का? तुमचं काम झालं, व्हिडिओ पडला, प्रमोशन झालं, पटकन पेमेंट. हिंदीवाले काय कडक पैसे देतात, सिरियसली सांगते. हिंदीवाले खूप पैसे देतात. प्रोडक्ट देणार, पैसे देणार, त्यांना दिसते यांचे काय फॅन फॉलोईंग आहे, खतरनाक पैसे देणार. पण हेच जर आहे ना आपल्या मराठी लोकांना बोललं ना, पैसे निघत नाहीत त्यांच्याकडून. कोणता कंजूस माणूस त्यांना चावलाय मला माहित नाही. आणि बिचारे काही इन्फ्लुएन्सर आहेत ते तर मला क्लिअरली बोललेत की अगं मी नाही ना काम केलं तेवढ्या कमी पैशात, तर दुसरी इन्फ्लुएन्सर जी माझ्या बाजूच्याच गावात राहते ती घेते मग ते कोलॅब. मग ते असं होतं की माझ्याकडून ते पण गेलं. म्हणजे कोणी कोणाचं स्टँडर्डच मेंटेन ठेवत नाहीये. तर स्वतःचं मेंटेन ठेवा. क्वालिटी मॅटर करते क्वांटिटीपेक्षा. तर तुम्ही कमी काम करा पण जास्त कमवा. ठीक आहे, जास्त कमवण्यासाठी आणि दाखवायला सोशल मीडियावर की माय गॉड मला भरपूर कोलॅब येतात, काही नाही. पैसे चिंदी येतात ना तुला, मग काय उपयोग. सो जरा स्मार्ट वर्क माझ्यासारखं करा आणि चुरू बोला. ऑडियन्स पण आपोआप चुरू मिळून जाते खरंच.